महाराजांच्या काळामधली एक न अनेक शस्त्र आपल्याला माहिती आहेत. आज ती सगळ्या पद्धतीनं उपलब्ध जरी नसली तरी काही प्रमाणात आपल्याला इथं बघायला मिळतात. दादा, आम्हाला या शस्त्रांची नावं सांगू शकशील का रे तू? आता आपल्याकडे जी ही आहे ही तलवार. तलवारीत पण अनेक प्रकार मोडतात. वक्र तलवार आहे, मराठा मुठीची तलवार आहे, खांडा आहे. खांडा म्हणजे काय असतं? खांडा म्हणजे ज्याचं पातं वरती जाड होत चालतं, याला खांडा म्हणतात. म्हणजे याला टोक नाहीये? टोक असतं त्याला, पण ही युद्धातली तलवार नाही, ही मानाची तलवार म्हणून वापरली जाते. बर, म्हणजे ही मानकऱ्यांना देण्यात येते. बर, ही आपण युद्धामध्ये वापरत नाही. युद्धात पण वापरू शकतो, पण ही प्रमुखाने मानकरींसाठी तलवार. बर, आणि इथे दांडपट्टा आहे ना? हा हो, हे आपलं महाराष्ट्राचं राज्यशस्त्र दांडपट्टा किंवा मराठ्यांच्या ह्याच्यातला पट्टा असं म्हणतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र हे दांडपट्टा आहे. आज मला हे प्रथम कळालं. तरी बाजी प्रमुख देशपांडेंना आणि या शस्त्राला आपण वंदन करूया. वेगवेगळ्या प्रकारचे